बंड्या, आता तुला बरं वाटतंय ना? निंगे कमळे, मी देवा शपथ सांगालोय, माझे काय बी चुकी नाही ग. मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. मी दारू पिणाऱ्यातला पोरगा नाही ग. माझ्यामुळे तुम्हाला बी लय ऐकून घ्यावं लागलं. बंड्या, तू नको यो विचार करूस, शांत हो. अरे होत्या कधी कधी चूक झाली तुझ्याकडनं, पण ही चूक तू केलीसच कशी हे हुडकून काढायला पाहिजे. नेमकं काय झालेलं जरा डोक्याला ताण द्यानं आठव. तुला कुणी दारू पाजली? वय कमळी बरोबर बोलतीया. बंड्या, आम्हासनी चांगलंच माहित आहे तू दारूच्या वाट्याला कधीच जाणार नाही. आपण गरीब घरातनं आलोय, पण या शहरातल्या लोकांच्या सारखं नाही. ही लोक लय वेगळी आहेत रे. त्यामुळेच यांच्यासारखी लोक आपल्यासारख्या लोकांकडे कमीपणानंच बघतात. ते आपल्याला कधीच त्यांच्यातलं समजत नाही. मग अशा टायमाला कधी कधी आपण काय करायचं हे आपल्याला कधीच सुचत नाही. आपलं एकदा वाकडं पडल्याला पाहून त्यासनी फावतंय बघ, मग ती लगेच आपली इज्जत काढायला तयार असते. कमळी म्हणताय ते बरोबर आहे. तू सांग बंड्या, काय झालं होतं नेमकं? आठव बंड्या, डोक्याला ताण दे. ते आमची कॅन्टीनची खोली आहे ना व, ती आवरावरी करत होतो आणि ती जागा ती आणि का आली तिथं. मला म्हणली की कमळे आणि निंगे पार्टीला गेलेत, तुला नेलं नाही, मग आपण इथं पार्टी करूया. मी तिला नको म्हणलं, जा म्हणलं इथनं, पण तिनं म्हटली आपण आता एकत्र काम करतोय, मग आपण कोल्ड्रिंकची पार्टी तरी करूया. मग तिनं मला कोल्ड्रिंक पाजलं. त्यानंतर काय झालं मला काय बी आठवना. हा, पण निंगे कमळे, अगं मी त्यांना संधी नाही द्यायला पाहिजे होती बोलायची. लय चुकलं माझं. माझ्यामुळे तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं. सगळ्यांसमोर तुमची इज्जत गेली. कमळे, निंगे, तुमचा भाव म्हणून तुम्हाला मान खाली घालावी लागली. आपल्या आईबाचं नाव पण मातीत घातलं मी. लई चुकलो मी, असं नाही करायला पाहिजे होतं. अरे शांत, तू काय मुद्दामून केलंस काय? आणि हे समजा आता विसरून जा. नाही निंगे, आत्ता हे जर बंड्या विसरला तर अनिका अजून माजर. तिला धडा शिकवायलाच पाहिजे, ते बी लगेच. नाही कमळे, नको, आपण नको त्या पुढच्या नादाला. बंड्या, या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे, ते बी उद्याच्या उद्या, आणि तो तू लावणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.